दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक तथा समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत शहरातील मुख्य मार्गावर भव्य शोभायात्रा काढून भगवान परशुराम जन्मोत्सव थाटात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मलकापूर शहरामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सकाळी 6 वाजता गोरक्षण येथे गोमातेचे पूजन व चारा तसेच नैवेद्य, सकाळी 10:30 वाजता पर्यावरण पूरक स्वास्थ्यकरिता लाभदायक व मतदान जागृतीकरिता भव्य सायकल रॅलीचे आयोजन, दुपारी 12 वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात येऊन संध्याकाळी 6 वाजता चांडक विद्यालयाच्या प्रांगणावरून भगवान परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रा टाळ, ढोल ताशाच्या निनादात तथा पारंपरिक वेशभूषेतील महिला व पुरुष तथा युवक युवतींच्या भव्य उपस्थितीत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली। तर रथामध्ये भगवान परशुराम यांची प्रतिकृती मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। या शोभायात्रेमध्ये काही तरुणींनी तलवारबाजी, लाठीकाठी यासह आदींचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली। या शोभायात्रेमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरिता जनजागृती सुद्धा करण्यात आली। तसेच सायंकाळी महाआरतीकरिता हजारोंच्या संख्येत उपस्थित समाज बांधवांची पथनाट्याद्वारे 100% मतदानाकरिता जागृती करण्यात आली। सदर शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान परशुरामांच्या जय जयकारात निमवाडी चौक, सिनेमा रोड, बुलढाणा रोड मार्गे चांडक विद्यालयात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परशुरामजींच्या आरतीने शोभायात्रेची सांगता करण्यात आली। त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या शोभायात्रेच्या मार्गावर महिला भगिनींनी सडा सारवण व रांगोळ्या काढल्या होत्या। तर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येऊन भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे अनेकांकडून या शोभायात्रेत सहभागी असलेल्यांना थंड पेयाचे वितरण करण्यात आले। परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रिकेट, रांगोळी, निबंध स्पर्धा यांच्यासह आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सामाजिक, राजकीय, सेवाभावी संस्थांचे अनेक जण प्रामुख्याने सहभागी झाले होते। सदर शोभायात्रा यशस्वीतेसाठी युवा संघटन, महिला संघटन व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। जय परशुराम। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूरच्या वतीने सर्व बहुभाषीय ब्राह्मण यांनी एकत्रित येऊन भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव 10 मे रोजी मोठ्या थाटात साजरा केला। या उत्सवानिमित्त मलकापूर शहरामध्ये लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव भेटावं त्या दृष्टिकोनातून विविध सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये क्रिकेट, चित्रकला, निबंध, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स घेण्यात आले। मोठ्या संख्येत समाजातील मुले मुलींनी सहभाग घेतला। त्या दृष्टिकोनातून महिलांच्या विविध खेळ प्रतियोगितांचे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यामध्येही मोठ्या संख्येत महिलांनी सहभाग घेतला आणि दैनंदिन घरचे कामं सोडून या खेळाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मनसोक्त आनंद घेतला। त्यानंतर जे येणाऱ्या लोकसभेचे निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन, पर्यावरणपूरक अशी सायकल रॅली, तसंच मतदानाच्या अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर 6 तारखेला ज्या दिवशी जन्मोत्सव, सकाळी गोरक्षणमध्ये गोमातेचे चारा पूजन करून चारा वितरित करण्यात आला। सकाळी 10:30 वाजता सायकल रॅली, 12 वाजता जन्मोत्सवाची आरती, शांतीपाठाचं आयोजन सकल ब्राह्मण समाजाचे पुरोहित यांच्या वेदांच्या मंत्रोच्चारासह त्यांनी आयोजन केले आणि महाआरती झाली। त्याचप्रकारे संध्याकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य अशी शोभायात्रा समाज बांधवांनी साजरी केली। त्यामध्ये ठिकठिकाणी जलपान याची व्यवस्था मलकापुरातल्या विविध सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातले लोकांनी या शोभायात्रेला जलपान आणि विविध खाद्यपदार्थ वितरित केले। या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण महाकाल पथक हे ठरले। या शोभायात्रेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला। त्याचप्रकारे भगवान परशुरामाचा देखावा ही लक्षवेधी ठरला आणि शोभायात्राचे समारोप चांडक विद्यालय येथे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात महाआरतीद्वारे या शोभायात्रेचा समारोप झाला। या शोभायात्रेमध्ये विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातले गणमान्य व्यक्ती यांनी भेट दिली आणि भगवान परशुरामाचे पूजन केले।